महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। इनाम आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा। अरे भीक नाही मागत, हक्क मागतो। भीक नाही मागत, हक्क मागतो। इनाम जमीन हक्क परिषदेचा, इनाम जमीन हक्क परिषदेचा। भीक नको, भीक नको, हर 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 भारत माता की जय, भारत माता की जय। दसनाम गोसाई समाजाचा विजय असो, दसनाम गोसाई समाजाचा विजय असो। सर, आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। मी श्री महंत दत्तात्रय गिरी महाराज भटके मुक्त दसनाम गोसाई समाज परिषद महाराष्ट्रचा बीड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे। आज या आंदोलनाच्या निमित्तानं या मीडियासमोर मला असं सांगायचं आहे की आज रोजी सरकार एक इनाम निर्मूलन कायदा करू पाहते, अर्थात करण्याच्या तयारीत आहे। मात्र हा कायदा करत असताना आम्ही या कायद्याचं प्रारूपाचं अगदी स्वागत करतो आहोत, परंतु आमची खंत अशी आहे की या कायदा करत असताना सरकारने खरं तर महाराष्ट्रासाठी सर्व कायदा सारखा पाहिजे होता, परंतु त्यांनी मात्र महाराष्ट्रामधून मराठवाड्याला मात्र वेगळं केलेलं आहे। असं न करता सरकारने अगदी त्या कायद्यामध्ये मराठवाड्यामधल्या सर्व इनामधारकाला सुद्धा सामावून घ्यावं, आमच्यासाठी सुद्धा तो या ठिकाणी कायदा लागू करावा। याकरता आम्ही आज रोजी सर्व मराठवाड्यामधील, पश्चिम महाराष्ट्रामधील सुद्धा हजारो या ठिकाणी इनामधारक इथं या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्रित झालेलो आहोत। सरकारला आम्हाला असं सांगायचं आहे की सरकारनं जागं व्हावं, आमच्या रोजीरोटीचा विचार करावा, कारण की या इनामाच्या निमित्तानं ज्या काली इनाम बहाल झाले तेव्हापासून आज पिढ्या अगदी आम्ही देशसेवा, समाजसेवा, ईससेवा घडावी म्हणून तनमन धनाने आम्ही अगदी देशाची सेवा, त्या मंदिर मठांची सेवा, देवतांची सेवा करत आलेलो असताना सुद्धा आमच्यावर सरकार मात्र आज अन्याय करत आहे। या अन्यायालाच वाचा फोडण्यासाठी आम्ही आज एकत्रित आलोत आणि एवढं करून आता आम्ही निवेदन दिलेलंच आहे। माननीय आयुक्त साहेबांकडे निवेदन सादर केले। आयुक्त साहेबांनी आम्हाला स्वतः आश्वासन सुद्धा दिलंय की तुमचं जे गाऱ्हाण आहे, तुमचं जे म्हणणं आहे आम्ही सरकारपर्यंत पोहोचते करूयात। मात्र आमचं असं सरकारला सर्वांना सांगणं आहे, तुम्ही जर या ठिकाणं आता जागे झालं नाहीत तर आम्ही मात्र थांबणार नाहीत। आम्ही पूर्ण या ठिकाणं मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचू, इनामधारकापर्यंत पोहोचू, त्यांना याबाबत आम्ही जागं करू, सर्वांना सोबत घेऊ। आणि एवढंच नाही, मुंबईपर्यंत असेल काय, दिल्लीपर्यंत असेल काय, आणि शेवटी मात्र एवढ्यावरून सरकार नाही जागं झालं तर महसूल मंत्री स्वतः बावनकुळे साहेब यांच्या स्वतः घरापर्यंत हे आंदोलन जाईल। आम्ही त्या घराला घेराव घालू, आम्ही अगदी त्यांच्यापर्यंत हे म्हणणं पोच करू, आणि नाही जर या ठिकाणी म्हणणं पोच केलं तर कुठल्याही टोकापर्यंत या ठिकाणी जाण्याची तयारी ठेवूयात। म्हणून आम्ही कळकळीची विनंती करतो की सरकारने जागं व्हावं आणि आमच्या या मागण्या अगदी खुशीनं मान्य कराव्यात, अशी आमची सरकारला या निमित्तानं या ठिकाणं आमचं मागणं आहे। तुम्ही आज या ठिकाणी म्हणणं समाजापर्यंत पोहोचताय, सर्व मीडियांचे या ठिकाणं धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। काय सांगणार सर, आज दसनाम गोसावी समाजातर्फे जे इथं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। मराठवाडा इनाम हक्क परिषदेद्वारे आज मराठवाड्यातील इनामधारकांच्या हक्क व अधिकारांकरिता जे आहे ते या धरणे आंदोलनाचं प्रामुख्याने जे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। आपणा सर्वांना माहीत आहे बंधूंनो की 2026मध्ये जुलैमध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागाकरिता जो इनाम हक्क संदर्भात एक नवीन अधिनियम जे आहे ते सरकार पारित करत आहे, परंतु प्रामुख्याने मराठवाडा विभाग हा त्यातून वगळण्यात आलेला आहे। आणि इथे पूर्वपरंपरेनुसार निजाम काळापासून काही कायदे जे ते अस्तित्वात आहे आणि त्याला अनुसरूनच इथल्या सर्व इनाम जमिनीचं कार्यप्रणाली चालत असते। आणि ही कार्यप्रणाली चालत असल्यामुळे इथल्या अनेक इनामधारकांना अनेक अडचणींना जे ते सामोरं जावं लागतंय आणि त्या अडचणी त्यांच्या दूर व्हाव्यात यासाठी ह्या सर्व या हक्क परिषदेचं आयोजन केलेलं आहे। आणि निश्चित याद्वारे प्रामुख्याने मागणी हीच आहे
की पूर्व परंपरेनुसार मराठवाड्यामध्ये जे अधिनियम पूर्वी लागू आहेत इनामधारकांकरिता ते अबोलिश करण्यात यावे अथवा त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करण्यात यावी आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागासाठी जो कायदा इनामधारकांसाठी लागू आहे तोच कायदा या भागासाठी मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांसाठी लागू करण्यात यावा, ज्याद्वारे येथील इनामधारकांना सर्व हक्क अधिकार आणि त्यांना जे येते त्यांच्या पूर्ण संरक्षण जे येते मिळेल. एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. माऊलीची आज या इनाम हक्क परिषदेच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला मागणी करतो की आम्हाला दुजेभाव न करता तुम्ही आम्हाला या इनाम जमीन हक्क 2026 अधिनियमांमध्ये घ्यावं आणि जुने पुराणे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून घ्यावी आणि आम्हाला हक्क अधिकार मिळावा. त्यामध्ये पीक विमा असेल, त्याचबरोबर कर्ज असेल आणि त्या जमिनीचा आम्हाला मालकी हक्कही असेल. तर ह्या सर्व आम्ही हा पिंजलेला समाज आहे. या ठिकाणी भीक मागायची वेळ आलेली, आमच्या पिढ्यांना भीक मागायची वेळ आलेली. कुठलाही हक्क अधिकार नसल्यामुळं आम्हाला आमच्या पिढ्यांना शिक्षण देता येत नाही. आर्थिक टंचाई असल्यामुळं बाकीचाही कुठलाही लाभ भेटत नाही. शेतकरी म्हणून कुठलाही सेवा भेटत नाहीत, आम्हाला अधिकार भेटत नाही. तर या निमित्तानं आम्ही सरकारला जाग आणण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्हाला जर त्या अधिनियमामध्ये घेतलं नाही, आम्ही हे सूचना देतो सरकारला की आम्हालाही त्याच्यामध्ये घ्यावं आणि नाही घेतलं तर आम्ही अगदी राज्यभर आंदोलन करणार आहोत. आम्हाला संपूर्ण राज्यभरातून इथं सपोर्ट आहे, त्यांनी सर्वांनी समर्थन दिलेलं आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तर या निमित्ताने आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही पण या भारतामध्ये राहतो, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आम्ही हिंदुत्ववादी असूनही आम्हाला भीक मागायची वेळ आपण आणलेली आहे, येऊ देऊ नये आणि हा कायद्यामध्ये बदल करून आम्हालाही त्याचा लाभ द्यावा आणि त्याच्यामध्ये घ्यावा अशी या ठिकाणी सूचना सरकारला या निमित्ताने करत आहोत. मी ॲडव्होकेट राजेंद्र बन, बीडवरून.